या समारंभामध्ये जे ज्येष्ठ नागरिक आहेत ते बरोबर येतात, त्यांचा उत्साह वाढतो आणि एकमेकांशी चर्चा करून अनेक मंडळं आमच्याशी संलग्न असल्यामुळं त्यांना त्याचा फायदा आम्ही देतो. प्रत्यक्ष मंडळाशी अफिलेट केलेल्या लोकांना या अनेक सूचना राजू मिश्रांनी केल्या, त्याचं आम्ही पालन करतो. त्यांना आनंद देण्याचं काम आणि जे अत्यंत गरीब लोक आहेत ज्येष्ठामध्ये त्यांना आरोग्याची सेवा, इतर सेवासुद्धा आम्ही देतो. काय नेमकं आव्हान कराल तुम्ही आता लोकांना? लोकांना एकच आहे की जीवनामध्ये शेवटचे आपल्या वाईट दिवस येऊ नये म्हणून मुलगा असो, जवळचा कोणी असो, त्याला सर्वस्व देणं हे चुकीचं होईल आणि लोकांना विरंगुळा पाहिजे असतो. दिवसभर ज्येष्ठ नागरिक घरात बसून संध्याकाळी करायचं काय असे प्रश्न निर्माण होतात. उलट माझं वय 88 वर्षाचं आहे. मला संध्याकाळी माझ्या वयाचे लोक दिसत नाही. जे होते ते सर्व देवाघरी गेले. त्याच्यामुळं एकटा बसून राहण्यापेक्षा इतर कामात गुंतवून घेतलं तर दिवसाचं काम जास्त चांगलं होऊ शकते असा माझा विश्वास आहे.